तरुणांचं आकर्षण असलेले आमचे युवा नेते आदरणीय गोपीचंदजी पडळकर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व ओबीसी बंधू आणि भगिनींनो, मी खरं तर बीडकरांना या ठिकाणी विशेष धन्यवाद देईन. आदरणीय जगन्नाथ भुजबळ साहेबांनी आवाज दिला आणि ओबीसीचा आवाज आणि ताकद का असू शकते हे आज या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे मी पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. 2 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय हा ओबीसीचा गळा घोटणारा शासन निर्णय आहे आणि हा निर्णय सरकारने रद्द केला पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्यातले सर्व ओबीसी नेते आणि समाज एकजुटीने या ठिकाणी उभा टाकलाय. भुजबळ साहेब आपल्याला माहिती आहे, समोरचा व्यक्ती त्याचं नाव घेऊन या ठिकाणी त्याला मोठं करू इच्छित नाही, परंतु लायकी नसताना भुजबळ साहेबांवर असेल, धनुभावावर असेल, आमच्या ओबीसी नेत्यांवर अत्यंत खालच्या पातळीचं वक्तव्य करतायत. लायकी नसताना सुद्धा अशा पद्धतीने बोलून आमच्या नेत्यांचा या ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न होतोय. या राज्यातला 55% ओबीसी समाज हा खंबीरपणानं आदरणीय जगन्नाथजी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभा टाकला पाहिजे, तर त्यांची हिंमत होणार नाही. मित्रांनो, मी 2च मुद्दे सांगून माझं भाषण संपवणार आहे. पहिला मुद्दा आहे, राज्यातल्या तमाम ओबीसीनी 2 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय रद्द करण्याची एक मुख्य मागणी केलेली आहे. मला असं वाटतं हा शासन निर्णय सरकारने दबावात घेतला असेल. शासन निर्णय जर रद्द केला गेला नाही तर आपल्याला न्यायालयीन लढाई लढावी लागते. म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यातल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी सेवा संघटनेच्या वतीनं पहिली याचिका दाखल केली. त्यानंतर 6 याचिका आहेत. तर आपल्याला स्थगिती मिळाली नाही. मला धोका लक्षात आणून द्यायचा आहे, ज्यांना ओबीसी मधून बोगस नोंदणी प्रमाणपत्र घेऊन आरक्षण पाहिजे त्यांचा उद्देश त्यांच्या लेकरा बाळांसाठी, नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी नाही. त्यांना गावगाड्यामध्ये गावातल्या गावात ओबीसीचे असताना सुद्धा सरपंच सुद्धा होऊन दिला जात नव्हता. तिथं झालेला सरपंच असेल, पंचायत समितीचा गणाचा पंचायत समिती सदस्य असेल, तर जिल्हा परिषदचा सदस्य असेल, नगरसेवक असेल, तो त्यांच्या डोळ्यामध्ये घुटतोय. आणि ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे ते हिरावून घेण्यासाठी हा सगळा उपक्रम चालू आहे. कदाचित येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. हे आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करणार आहे, साहेब आपण राज्य पातळीवर एक कायदेशीर धोरण तयार करा आणि समाज म्हणून सगळ्या ओबीसीला विनम्रपणे आवाहन करणार आहे. बांधावर जबाबदारी ग्रामपंचायतला लागणार असेल, वार्डात लढणार असेल, पंचायत समितीच्या गटात किंवा जिल्हा परिषदच्या गटात निवडणूक लढणार असेल, तुम्हाला माहिती आहे बोगस नोंदणीकरण, बोगस नोंदणी प्रमाणपत्र घेऊन 2 प्रतिस्पर्धी उमेदवार राहतोय, त्यांचे पालकवर आतापासून काढा. आरटीआय मध्ये त्यांच्या जात प्रमाणपत्र काढण्याच्या फाईल काढा, त्यांच्या जात पडताळणीच्या फाईल काढा आणि निवडणुकीला सामोरं जाण्याच्या अगोदर हायकोर्टामध्ये जाण्याची तयारी प्रत्येकाने करा. आणि त्यासाठी राज्य पातळीवर आदरणीय जगन्नाथ भुजबळ साहेब आपले सगळ्या राज्याचे ओबीसी नेते यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं कायदेशीर धोरण उभं करून यांना येणाऱ्या स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बोगस नोंदणी प्रमाणपत्रावरून जे जागा बळकवायच्या हे रोखण्याची तयारी आपल्याला करावी लागेल. आजच्या निमित्ताने मी असं बोलणार नाही. राज्यातला 55% ओबीसी समाज हा एकजुटीने उभा टाकतोय. कोणीही एका जातीवर निवडून आलं नाही, त्यांच्या एका जातीवर कोणी आमदार खासदार झाले नाही. ओबीसीच्या आशीर्वादाने आमदार खासदार झाल्याच्या नंतर भुजबळ साहेबांना बोलायचं, धनुभावला बोलायचं, मंगलताईला बोलायचं, आमच्या ओबीसी नेत्यांवरती अटॅक करायचा. समाज जगा झालाय. या ठिकाणचा संपूर्ण ओबीसी समाज सगळ्या जाती उपजातीचा 861 जाती या महाराष्ट्रामध्ये कुठून साहेब आपल्या पाठीशी उभा टाकतील. आपण खंबीर भूमिका घेतलेली आहे, तीच भूमिका आपण पुढच्या काळामध्ये ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ओबीसी समाजाला नम्रपणे आवाहन करतो. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपण एकजुटीला जो ओरिजिनल ओबीसी आहे त्यालाच मतदान करू. मागच्या उमेदवारी कोणालाही ओरिजिनल ओबीसी उमेदवाराला मतदान करण्यासाठी समर्पित व्हा.
हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा, जय ओबीसी. धन्यवाद. यानंतर आगरी समाजाचे